मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये? आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो. कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत. मकर संक्रांत 2024 15 जानेवारीला आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्सव म्हणजे संक्रांत. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो आणि तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो. आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी दान केल्याने अनेक प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे. पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे हा एक सौभाग्यकर सण मानला जातो. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली असेल. तर चला मग पाहूयात. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रत्येक वर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल. म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीण असेल. तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे. तिने हळदीचा तिलक लावलेला असून या वयाने ती वृद्ध आहे व बसलेल्या अवस्थेत हातात दुर्वा घेतलेली आहे. ती जातीने ब्राह्मण असून भक्षक करत आहे. संक्रांती देवीने सोन्याचे आभूषण धारण केलेले आहे व वर्ण गोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडील दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेने पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल व रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो. संक्रांतीमध्ये ज्या गोष्टींवर आहेत त्या आपण पाहू. संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे. संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात पण काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवधर्मासाठी ते रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचं प्रतीक आहे. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्र सांगतो. त्याचबरोबर हिरवा रंगशास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण ताटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. पुढचा आहे केशरी रंग. केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व रंग करतो.
या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यानंतर पिवळा रंग. पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारचा मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता. नंतर सर्व स्त्रीवर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. गुलाबी रंगामध्ये सुख समाधान येतं आणि मग मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचे एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.